नमस्कार. तुम्ही ऐकलं असेलच, अलीकडे लोकसभा अध्यक्षांविरुद्ध एक नोटीस आल्यामुळे त्यांचं पद, त्यांचे अधिकार या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मग हे पद नक्की किती शक्तिशाली आहे, त्यांची नेमकी भूमिका काय असते आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्यांना पदावरून खरंच हटवता येतं का? चला, आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर थेट मुद्द्यावरच येऊया. सगळ्यात मोठा प्रश्न, लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटवता येऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर हो आहे की नाही. खरं तर याच एका प्रश्नाभोवती आपलं आजचं हे संपूर्ण विश्लेषण फिरणार आहे. आणि विश्वास ठेवा, याचं उत्तर शोधताना आपल्याला आपल्या संसदीय लोकशाहीचे अनेक इंटरेस्टिंग पैलू उलगडत जातील. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला या पदाच्या अगदी मुळाशी जावं लागेल, बरोबर? म्हणजे लोकसभा अध्यक्षांचं पद नक्की काय आहे, त्याचं महत्त्व किती आहे आणि त्यांच्यासमोर आव्हानं तरी कोणती असतात? चला पाहूया. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकसभा अध्यक्ष म्हणजे लोकसभेचे पीठासीन अधिकारी. म्हणजे सभागृहाचं कामकाज एकदम सुरळीत आणि नियमांनुसार चालावं याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. ते जणू काही सभागृहाचे मुख्य संचालकच असतात असं समजा. त्यांना एक खूप खास ओळख दिली जाते, सभागृहाचे संरक्षक किंवा गार्डियन ऑफ द हाऊस. आणि या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. ते फक्त कामकाज चालवणारे मॅनेजर नाहीत, तर सभागृहाची प्रतिष्ठा, त्याच्या परंपरा आणि प्रत्येक सदस्याच्या अधिकारांचं रक्षण करणारे एक प्रकारे पालकच असतात. पण मग प्रश्न असा येतो की इतक्या महत्त्वाच्या पदावर कोण पोहोचतं आणि कसं पोहोचतं? चला, आता या पदाची निवड प्रक्रिया नक्की कशी काम करते ते समजून घेऊया. आता ही प्रक्रिया आहे ना, ती तशी बरीच सरळसोट आहे. जेव्हा नवीन लोकसभा स्थापन होते तेव्हा सगळे सदस्य मिळून आपल्यातूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. संसदीय परंपरेनुसार हा उमेदवार सहसा सत्ताधारी पक्षाचा असतो आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने ही निवड पक्की होते. पण ज्या क्षणी त्यांची निवड होते ना, त्या क्षणापासून त्यांच्याकडून एक खूप मोठी अपेक्षा ठेवली जाते. ती म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाचा जो काही राजकीय गणवेश आहे तो उतरवून ठेवावा आणि पूर्णपणे तटस्थ म्हणजे न्यूट्रल होऊन काम करावं. कारण अध्यक्ष झाल्यावर ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात, तर संपूर्ण सभागृहाचे म्हणजेच संपूर्ण देशाचे असतात. ओके, तर अध्यक्ष कसे निवडले जातात आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा असते हे आपल्याला कळलं. पण त्यांना नक्की कोणते अधिकार मिळालेले आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय असते? चला, आता हे जरा सविस्तरपणे पाहूया. अध्यक्षांचे अधिकार खरंच खूप व्यापक आहेत. ते सभागृहाचे ट्रॅफिक कंट्रोलर आणि रेफरी दोन्ही असतात असं म्हणायला हरकत नाही. कुठल्या विषयावर चर्चा होणार, कोणाला बोलायची संधी द्यायची, सभागृहात शिस्त राखणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमांचा अंतिम अर्थ लावणं, हे सगळे अधिकार त्यांच्याच हातात असतात. अध्यक्षांच्या अधिकारांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा अधिकार म्हणजे निर्णायक मत किंवा कास्टिंग व्होट. सहसा अध्यक्ष मतदानात भाग घेत नाहीत, पण जेव्हा एखाद्या विधेयकावर बाजूने आणि विरोधात अगदी समान मतं पडतात आणि टाय होतो, तेव्हा अध्यक्ष आपलं एक मत देऊन तो पेच सोडवतात आणि त्यांचं ते एक मत डिसायसिव्ह म्हणजेच निर्णायक ठरतं. अध्यक्षांचा आणखी एक महत्त्वाचा विशेष अधिकार म्हणजे धनविधेयक प्रमाणित करणं. म्हणजे एखादं विधेयक हे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त अध्यक्षांनाच असतो आणि त्यांचा निर्णय फायनल असतो. त्याला कुठेही आव्हान देता येत नाही. आणि एवढंच नाही तर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत खासदारांना अपात्र ठरवण्याचा अत्यंत संवेदनशील अधिकारही अध्यक्षांनाच असतो. इथे त्यांची भूमिका जवळपास न्यायाधीशासारखी म्हणजे क्वाझी ज्युडिशियल असते आणि हा अधिकार अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी सुद्धा राहिला आहे. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. जर अध्यक्षांना हटवायचाच असेल तर त्याची घटनात्मक प्रक्रिया नेमकी काय आहे? याला अविश्वास ठराव नाही तर हटविण्याचा ठराव किंवा रिमूव्हल रेझोल्यूशन असं म्हणतात. ही प्रक्रिया मुद्दामच खूप गंभीर आणि विचारपूर्वक बनवली गेली आहे. सगळ्यात आधी ठराव मांडण्यापूर्वी कमीत कमी 14 दिवसांची नोटीस देणं बंधनकारक आहे. मगच सभागृहात ठराव मांडला जातो. त्यावर सविस्तर आणि अनेकदा वादळी चर्चा होते आणि शेवटी सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने यावर अंतिम निर्णय घेतला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा नियम लागू होतो, जो घटनेच्या कलम 96 मध्ये दिलेला आहे. जेव्हा अध्यक्षांना हटवण्याचा ठराव चर्चेत असतो तेव्हा ते स्वतः अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आधारित आहे की कोणीही स्वतःच्याच खटल्यात न्यायाधीश असू शकत नाही. ही तरतूद या प्रक्रियेतली निष्पक्षता जपते.
पण समजा असा ठराव आणला गेलाच तर त्याचे परिणाम काय होतात आणि या संपूर्ण प्रक्रियेतून अध्यक्षांच्या तटस्थतेचं म्हणजे त्यांच्या इम्पार्शियालिटीचं महत्त्व कसं अधोरेखित होतं ते आता पाहूया. याचे परिणाम 2 स्तरांवर होतात. पहिला म्हणजे राजकीय परिणाम. सरकार आणि विरोधकांमधला संघर्ष अगदी टोकाला पोहोचतो आणि सभागृहात एक तणावपूर्ण वातावरण तयार होतं. पण यापेक्षाही जास्त गंभीर असतो तो संस्थात्मक परिणाम, कारण यामुळे थेट अध्यक्षपदाच्या तटस्थतेवर आणि प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, ज्याचा आपल्या लोकशाहीच्या कामकाजावर खूप दूरगामी परिणाम होऊ शकतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? अध्यक्षांची तटस्थता इतकी महत्वाची का आहे? कारण ती फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये. ती लोकशाहीवरचा आपला विश्वास टिकवून ठेवते, कायदे बनवण्याच्या प्रक्रियेला विश्वसनीयता देते, विरोधी पक्षांच्या आणि लहान पक्षांच्या सदस्यांच्या हक्कांचं रक्षण करते आणि अनेक वर्षांच्या संसदीय परंपरांचं जतन करते. आणि हे संपूर्ण विश्लेषण आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं. एका बाजूला आहे संसदीय उत्तरदायित्व, म्हणजे सभागृहाला आपल्या अध्यक्षांना जबाबदार धरण्याचा हक्क, आणि दुसऱ्या बाजूला आहे अध्यक्षपदाचं स्थैर्य आणि प्रतिष्ठा, जे एका निरोगी लोकशाहीसाठी खूप आवश्यक आहे. या दोन्हींमध्ये तो सुवर्णमध्य, ते योग्य संतुलन नक्की कसं साधायचं यावर विचार करायला लावणारा हाच खरा प्रश्न आहे.